ही एक क्रीम लावल्यावरती तुमचे ॲक्ने आणि पिंपल्स फक्त 10 दिवसात गायब होणार आहे. येस, मी बोलतो आहे अशा एक मॅजिकल क्रीमबद्दल जी फक्त ₹30 येते. प्रॉब्लेम फक्त एकच आहे, की 15 दिवसाच्या वर ही क्रीम वापरल्यानंतर तुमचा चेहरा कायमचा खराब होईल. तर घेणार का तुम्ही रिस्क? चला, आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात बेटनोवेट एन बद्दल. सर्वात पहिले बघूयात बेटनोवेट एन मध्ये काय आहे. बेटनोवेट एन मध्ये आहे बीटामिथासोन व्हॅलेरिन. हे एक स्ट्रॉंग स्टेरॉइड आहे, म्हणजे पोटंट स्टेरॉइड आहे. तर डॉक्टर बेटनोवेट एन कधी प्रिस्क्राईब करतात? जेव्हा आपल्या स्किनवरती बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, तेव्हा शरीराला खाज सुटते. त्यामुळे जी इचिंग आहे ती कमी करण्यासाठी आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन, जे सिव्हिअर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल ते कमी करण्यासाठी बेटनोवेट एन हे प्रिस्क्राईब केले जातं. तेही 15 ते 10 दिवसांसाठीच, डिपेंडिंग ऑन द सिव्हिअरिटी. कधी-कधी महिनाभरही देतात. पण बेटनोवेट एनचा जो साईड इफेक्ट आहे तो सगळ्यांना हवा-हवासा वाटतो. तो का? कारण यामुळे ॲक्ने पिंपल्स गायब होतात आणि स्किन ही गोरी होते. तर हे नेमकं कशामुळे होतं? बेटनोवेट एन हे पोटंट स्टेरॉइड असल्यामुळे आपल्या जी स्किनची लेयर आहे ती पटापट ते रिमूव्ह करतं. म्हणजे आपला जो एपिडर्मिस आहे त्याच्या खालचे लेयर्स जे आहेत ते फास्टली वर येतात. कारण वरचा लेयर जो आहे तो पूर्णपणे त्याचं पीलिंग होतं. एक-एक लेयर निघत जातो आणि जी खालची जी त्वचा असते ती पिंकिश किंवा गोरी म्हणजे व्हाईट कलरची असते. कारण ती पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते. पण आपल्याला दिसताना असं वाटतं, की जी खालची स्किन आहे आपली ती गोरी आहे आणि त्यामुळे असं वाटतं, की आपण गोरं झालेलो आहोत. दुसरी गोष्ट याच्यामध्ये असतं निओमायसिन. बेटनोवेट एनमध्ये बीटामिथासोन सोबत निओमायसिन सल्फेट पण आहे. आता निओमायसिन सल्फेट हे अँटीबॅक्टेरियल आहे. त्यामुळे ॲक्ने आणि पिंपल ज्या ठिकाणी आहे तिथं क्रीम लावल्यावरती जे निओमायसिन आहे ते त्याची अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी दाखवतं आणि ॲक्ने पिंपल गायब होतात. पण ॲक्ने पिंपल फक्त निओमायसिनमुळे गायब होत नाहीत, तर ते ॲक्चुअली गायब होतात बीटामिथासोनमुळे पण. जेव्हा पण आपल्याला कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, तेव्हा बॉडी एक केमिकल किंवा एन्झाईम रिलीज करते ज्याला म्हणतात प्रोस्टाग्लॅन्डिन. तर प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज झाल्यानंतर इचिंग जाणवतं, तिथं रेडनेस येतो. थोडंसं जी स्किन आहे ती काळी पण दिसते, लाल दिसते आणि यामुळे याचं जे सप्रेशन आहे ते करतं बीटामिथासोन व्हॅलेरिन. आता जी लोकल इम्युनिटी असते म्हणजे स्किन लेव्हलला जी आपली इम्युनिटी असते त्यामुळे ते प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज होतं. आता बॉडीचं आपलं मेकॅनिझम असं असतं, की बॉडीमध्ये कधीही इन्फेक्शन झालं, मग ते व्हायरल असो, बॅक्टेरियल असो किंवा कुठल्याही प्रकारचा बॉडीमध्ये चेंजेस आले, तर बॉडीची एक नॅचरल रिॲक्शन असते, जी डिफेन्स मेकॅनिझम असतं बॉडीचं, ते काम करत असतं. तर या टाईपच्या जेव्हा स्किनमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, तेव्हा प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज होतं आणि हा एक प्रकारचा केमिकल आहे, जो साईन देतो, की बॉडीमध्ये इन्फेक्शन आहे किंवा स्किन लेव्हलला इन्फेक्शन आहे. तर हे बीटामिथासोन जे आहे, हे एवढं स्ट्राँग पोटंट स्टेरॉइड आहे, की हे जी लोकल इम्युनिटी आहे त्याला पण इम्पॅक्ट करतं. त्यामुळे प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज होत नाही आणि त्यामुळे जे स्किनचे पोअर्स आहे किंवा स्किनची इम्युनिटी जी लोकल आहे ती इम्पॅक्ट झाल्यामुळे तिथे आपल्याला असं वाटतं, की हा जो ॲक्ने आहे किंवा पिंपल आहे तो गायब होतोय. त्याचबरोबर जो गोरेपणा आहे तो पण वाढतो. तर ॲक्चुअली हे सगळं आहे मास्किंग. म्हणजे बीटामिथासोनमुळे आणि निओमायसिनमुळे जे स्किनवरती ॲक्चुअल जे इन्फेक्शन आहे किंवा पिंपल आहे ते सगळं मास्क केलं जातं. त्यामुळे चेहरा हा सुंदर दिसतो. पण याचा ॲक्चुअल प्रॉब्लेम होतो तेव्हा जेव्हा ही क्रीम आपण लावणं बंद करतो. म्हणजे विथड्रॉवल सिम्प्टम. आता कुठलाही मेडिसिन आपण खूप दिवसांसाठी वापरल्यानंतर जेव्हा त्याची अचानक बंद करतो, तेव्हा त्याची जी सवय झालेली असते बॉडीला, त्यामुळे जे आपल्याला सायन्स सिम्प्टम्स जे दिसतात ते बंद होतात. सेम होतं बेटनोवेटबद्दल पण. आणि जेव्हा ही क्रीम तुम्ही लावणं बंद करता, त्यानंतर ॲक्चुअली जे इन्फेक्शन आहे ते दिसायला लागतं आणि ते इतकं भयानक असतं, की जे ॲक्चुअल आपल्याला ॲक्ने पिंपल आलेलं आहे, त्याच्यापेक्षा पण ते जास्त सिव्हिअर झालेलं असतं. कारण ते पूर्ण इम्युनिटी आपली हाईड केलेली असते. त्यामुळे बेटनोवेट हे कधी पण डॉक्टर 1 महिन्यासाठीच देतात. जास्तीत जास्त 1 महिन्यासाठी देतात. डिपेंडिंग ऑन द सिव्हिअरिटी. कधी-कधी 10 दिवस, 15 दिवसही आपल्याला बेटनोवेट क्रीम हे प्रिस्क्राईब केलं जातं. पण जसं मी म्हणलं, याचा जो साइड इफेक्ट आहे, हा सगळ्यांना हवा-हवासा वाटतो आणि त्यामुळे लोकं याला लाँग टर्म यूज करतात
दुसरी गोष्ट, जेव्हा त्यांना कळतं, की आपण बंद केल्यानंतर आपला चेहरा विद्रूप दिसतोय, त्यानंतर त्यांच्याकडे काही ऑप्शन नसतो आणि ते ही क्रीम कंटिन्युअस लावत राहतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही क्रीम फक्त ₹30-40, ₹50त अवेलेबल असते. त्यामुळे सगळ्यांना अफोर्डेबल आहे. त्यामुळे सगळे याला एक प्रकारचं फेअर अँड लव्हली किंवा फेअर ग्लो अँड लव्हली सारखं त्याला यूज करतात. त्याला डेली कॉस्मेटिक सारखं यूज करतात आणि यामुळे फ्युचरमध्ये त्यांना खूप मोठा स्किनचा प्रॉब्लेम होणार असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. तर तुम्ही कधी बेटनोवेट वापरलं आहे का? तुमचे कुठलीही क्रीम, बेटनोवेट असो किंवा कुठलंही कॉस्मेटिक असो, वापरून तुमचा चेहरा कधी खराब झालाय का? कमेंट करा आणि अशाच फार्मा रिलेटेड इंटरेस्टिंग फॅक्टसाठी आणि नो युअर मेडिसिन म्हणजे तुमचं मेडिसिन जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.